नमस्कार मंडळी, माझं नाव शैलेश रासेकर आणि वारी जगन्नाथाच्या आजच्या नवीन भागात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मंडळी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो। जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात असतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं? नक्कीच मनाला एक सुकून, गाढ शांतता आणि अंतर्मनाशी जोडले पण जाणवतं। अगदी तसंच जेव्हा आपण भगवंताच्या सानिध्यात येतो तेव्हा असाच अनुभव येतो। निसर्ग हे भगवंताचेच एक स्वरूप आहे। याच निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक ठिकाण म्हणजेच विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज देवस्थान सोनखास। मंडळी, सोनखास ही रीट यवतमाळ वनी रोडवर असून यवतमाळवरून 27 किलोमीटर अंतरावर आहे व ही रीट कळंब तालुक्यात येते। जय जगन्नाथ मंडळी, मी सद्गुरू जगन्नाथदास दिगंबर महाराज सोनखास रीट। जगन्नाथ बाबा 18 मे 1996 ला अनंतात जेव्हा विलीन झाले त्याच दुसऱ्या दिवशी रविवारला 19 मे 1996 ला सायंकाळी 7 वाजता येथे प्राचीन असलेलं हनुमान मंदिर आणि त्याच हनुमान मंदिराच्या हनुमानजीच्या मूर्तीच्या बाजूला जगन्नाथ बाबा दिगंबर अवस्थेमध्ये प्रगट झाले। तो साक्षात्कार मला झाला आणि त्याच वेळेला मात्र आम्ही मग दमनीची स्थापना केली आणि दमनीची स्थापना करून 16 तारखेला मात्र जगन्नाथ बाबाचा घुगरी काला आम्ही या ठिकाणी चालू केला। विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज यांची मूर्ती स्थापना 20 एप्रिल 2014 ला करण्यात आली आणि या ठिकाणी महाशिवरात्र, हनुमान जयंती, रामनवमी आणि गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। मागील 20 वर्षापासून 16 तारखेच्या काल्याचे जे अन्नदाते ठरलेले आहे आणि ती प्रत्येक महिन्याला येऊन आपापली सेवा ते रुजू करतात। जय जगन्नाथ। काय सांगू तुला जगन्नाथा, घे चालून आलो पायी।